फिरायला जायचे तर वचकन बाहेर. हां त्या सरीजचा पोस्टमॉर्टम केलं आहे मी ऑलमोस्ट त्याचा. हॅलो, वेलकम बॅक टू ट्रॅव्हल विथ हार्ट. आज आपण आलोय थाय फूड ट्राय करण्यासाठी. येस, तिचं नाव आहे थाय हाऊसेस किचन. हे इथे ऑथेंटिक थाय फूड मिळतं. आपण त्याचं ट्राय करूया. या रेस्टॉरंटची लिंक आणि त्याचं लोकेशन हे डिस्क्रिप्शनमध्ये देतो आम्ही, ते तुम्ही चेक करा. बोल की काय कुठे आलो आपण? नाही बाबा, वेट आहे, अवघड नाव आहे. अवघड नाव आहे पण हे जरा तुम्ही तिची हेल्प घेऊन करू शकता. ती तुम्हाला मदत करते. तिथे अशी चित्र दिलेली आहेत पण ते अवघड आहेत. ते ओनर आहेत, त्यांची मदत घ्या आणि तुम्हाला कळेल, ते सांगतील, तुम्हाला मदत करतील. ग्रेव्हीमध्ये पाहिजे, ड्राय पाहिजे, वडेवर, व्हेज नॉन व्हेज. सो अक्षयनी हे घेतलं आहे फडकी माऊ फडकी मऊ फडकी घेतली तिने आणि व्हेजमध्ये घेतलं आहे. आणि मी घेतलं आहे हे काहीतरी 43 नंबरचं चिकनमध्ये. ज्या प्लेसमध्ये आलो आहे त्या प्लेसची आपल्याला हे माहिती आहे. हे ओनर आहे स्वतः. ते गेले ऑलमोस्ट 20-25 वर्ष इथेच राहत आहेत आणि त्यांनी ऑलमोस्ट 20 इयर्स 2006 या. तर त्यांनी 2006ला हे चालू केले हॉटेल. हे दुसरं हॉटेल आहे त्यांचं. तर ते आपल्याला त्याची माहिती देईल. Yeah, this is the first day where we started. I think that's on 2nd of March 2006. ओके. In the heart of Dole Patil Road. डोले पाटील रोड. Yeah, and then we just moved here in somewhere 2008, somewhere in April. ओके. So this is the where we are now, since 2008. Still quite a few time. Yeah, Long journey. long journey. ऑलमोस्ट अ डिकेड. Yeah, More than it. मोर दॅन 2 decades. ग्रेट जर्नी. इथे व्हेज डिश अक्षयने घेतलेली. आता आम्ही दोघंही खाऊन बघतो. आता इथे काय चॉपस्टिक वगैरे आम्हाला एवढं काय प्रो नाही. आम्ही हात नाही. आता चमचा आपला छोटासा. मशरूम पण आहे. तुळस. लेट्स एन्जॉय द फर्स्ट बाईट. तिखट गोड सगळी चव लागते. मस्त कमाल आहे. छान आहे, मस्त आहे. थोडंसं स्पायसी पण आहे, गोड पण आहे. आधी थोडंसं तिखट लागते आणि हां. मग नंतर जिभेवर आफ्टर टेस्ट एकदम गोड लागते. हां, मस्त आहे. कमाल आहे, कमाल. वर्थ हवे. आता हे माझं मागवलंय चिकनचं, ते मी आता ट्राय करतो. पहिला ग्रेव्ही टेस्ट करून बघू कशी लागते पाहिजे. इथे ग्रेव्हीमध्ये अगेन त्याच भाज्या आहेत. घेवडा आहे, काय काय दिसतंय, गाजर, फ्लॉवर. फ्लॉवर्स आहे ना हे? नाही, नाही, बेबी कॉर्न आहे. अच्छा बेबी कॉर्न. माय फ्लॉवर नाही, बेबी कॉर्न. काय केलं मला? फ्लॉवर नाही, फ्लॉवरचा रस्सा. पण वरनं कोथिंबीर वगैरे घातली फ्रेशनेस यायला. वाचले कोथिंबीरच घे. तुळस, कोथिंबीर एवढं त्यांनी इंडियन व्हर्जन केलेलं आहे. घरातली तुळशी वापरल्यासारखं दिसते, काळे तुळस. भारी. स्वीट आहे, स्वीट आहे. कमाल कमाल लागते. मी आपल्या चायनीज टपऱ्या ज्या असतात ना, तिथं ते अमेरिकन चॉप्सी नावाचा एक
अतिशय डेझर्ट प्रकार मिळतो ना नूडल्सचा, तसं ती थोडीशी ग्रेव्ही लागते, गोड पण छान आहे चव. आणि याच्या आतमध्ये नूडल्स आहेत खाली, फ्लॅट नूडल्स आहेत. काय जमाना नुसतं सटकतायत त्या, कसं खायचं आहे? नाही नाही, खाऊयात त्याचं तरी जमूयात. पण हे वेगळ्या प्रकारचे नूडल्स आहेत त्यामुळे छान वेगळा प्रकार. आपल्याकडे ते नाही तर जाड आणि असे त्या साधारण ह्या टेक्स्चर मधले असतात, पण असे चपट्या नूडल्स आपल्याकडे फार नाही मिळत. हा. याचा खेळ चालला तोपर्यंत मी माझं पोट भरून घ्यावं. छान. हे बघा फ्लॅट नूडल्स. ना या एक थोडासा बाईट आहे, म्हणजे असं एकदम गिळगित आहे ते, पण ते असं चावलं ना, चूक झालं ना की एकदम असं जरा छान वाटते ते, एकदम असा टेक्स्चर वेगळं येते ते जरा बाईट असल्यामुळे. छान छान वेगळ्या प्रकारे आवडले. काश तू खात असतीस, तुला आवडला असतं. मी व्हेज मध्ये ट्राय करेन. आणि यांच्याकडे बरं ते एक ऑप्शन, सगळं नॉनव्हेज जे आहे ना ते सगळं व्हेज मध्ये पण मिळतं. मला फार आवडलेले जाम. असं कधीच होत नाही, कारण की जेव्हा मी कुठे जाते कुठल्याही नॉनव्हेज ठिकाणी तेव्हा व्हेजवाल्यांचे हमखास हाल होतात, मी सगळ्यांनाच माहिती आहे. पण हे इथे मला फार आवडलेलं आहे. जे व्हेज नॉनव्हेज खाऊ शकतात म्हणजे ऑप्शन्स आहेत ते सगळे व्हेज पण आहेत. चांगलं आहे ना. मग एका आमच्यासारखे आता ती नाही खात, मी खातो, आमच्या दोघांनाही ते ऑप्शन्स खूप छान आहेत. सेम डिश घ्यायची, व्हेज नॉनव्हेज दोन्ही मिळते, उत्तम. आता आम्ही एन्जॉय करतो, तुम्ही बघा आम्ही कसं खातो. फायनली आपली पुढची डिश आलेली आहे, स्टीव राईस, स्टीव राईस. व्हेज स्टीव राईस. व्हेज स्टीव राईस. दिसायला तरी छान दिसते, ग्रेव्ही आणि काय ते मसाले वगैरे घातलेत ब्लॅक पेपर आहे. ब्लॅक पेपर. मला वाटलं आपलं मसाल्याची सवय बघायची. ब्लॅक पेपर आणि फ्राईड गार्लिक आहे. हां. बाकी सगळ्या भाज्या सेम आहेत. चला cheers. Cheers. स्पायसी भाताची पेस्ट. पण मला तरी असं वाटतं स्ट्रॉबेरी छान आहे पण. ती कसं आहे, ही थोडीशी टेस्ट डेव्हलप व्हायला लागते, कारण आपण जे चायनीज खातो त्याच्यात तर डायरेक्ट आपले घरातले मसाले घालतात. त्यामुळे ही टेस्ट जशी जशी डेव्हलप होईल तसं जसं तुम्हाला आवडायला लागेल ना, मग त्याची मजा येईल. थोडं ऑथेंटिक आहे ना, हां, छान आहे. पण छान आहे. आणि तुम्ही ओपन माइंडने आलात तर तुम्हाला नक्की आवडेल. उपदेशाचे डोस. खाते डोकं. माझ्या दाढीला आणि शेंडीला जागून. पण छान आहे, खरंच छान आहे. तुम्ही हे या साईडला आलात तर नक्की इथे या. खरं म्हणजे बस आपलं हे नाही, वर्थ आहे. कदाचित थोडं तुम्हाला महाग वाटू शकतं, पण आता ठीक आहे, त्याची मला आवडलं. ते व्हॅल्यू फॉर मनी आहे त्याची टेस्ट. त्यामुळे मजा आली आम्हाला खाऊन, छान, फार भारी वाटते. काय म्हणतात ते, सॅटिस्फॅक्टरी असेल, पैसे गेले काही झालं तरी काय फरक पडत नाही. ते तुम्ही 2,000-3,000 रुपये घालवलं आणि भांडण कुठं आलं, अजून मजा शिक्षण नाहीये. त्यापेक्षा पैसे गेले तरी पण सॅटिस्फॅक्शन मिळतं. हमारा अभी खाते हो गया है, तो डेजर्ट में आप क्या सजेस्ट करेंगे? डीप फ्राई आइसक्रीम, मैंगो स्टिकी राइस, थाई कोकोनट जेली, बनाना कॉफी. डीप फ्राइड
कोणचा आयटम आहे तो व्हॅनिला फ्लेवर बेस्ट ड्राई हा काय स्पेशल स्पेशालिटी ठीक आहे फ्राईड आईस्क्रीम फिरायला जायचे तर वचकन बाहेर हा आईस्क्रीम माझ्या हातातच वितळायचं. दिसते दिसते असं ना पॅनकेक मध्ये आईस्क्रीम भरलेले भारी लागते. आणि एकच घास खाणार होती ना तो मी आईस्क्रीम नाही खाल्लं म्हणून परत एक प्लेट आहे. माझ्यात ताकद कमी पडते. डेडा बघा कशा चिडतोय. त्याला काय लागते चिरे फ्राईड आईस्क्रीम भारी लागते. अपेक्षाच केली नव्हती आम्ही असं इतकं चांगलं लागेल. मी म्हणते मलाही काय पैशाची अपेक्षा नव्हती हा काही गोड करू शकतो. खाऊ शकतो पण आता ते आपलं गोड आणि बाहेरच्यांचं गोड याच्यात थोडासा फरक पडतो पण हे कमाल आहे कमाल. वरती पावडर शुगर आहे आणि हे काय हा डो आहे कसला मी पॅनकेकचाच वाटतंय. कोटिंग आहे. हा, आपण म्हणजे ते बरोबर पॅनकेकचा डो आहे आणि आज मस्त व्हॅनिला आईस्क्रीम कमाल लागते कमाल. नक्की ट्राय कराय बाकी ट्राय कराच पण हे तर मस्त मस्त आणि हे गार आहे बघा. रेकमेंडेड आहे भारी. तळलंय तरी गार आहे. हा. म्हणजे आईस्क्रीम येत नाही पण वितळत आहे. हे असं दिसतं पोस्टमॉर्टम केलं आहे आम्ही ऑलमोस्ट त्याचं पण भारी. चला आमचं खाऊन झालेलं आहे. खूप छान एक्सपिरियन्स होता आमचा आणि इथले ओनर सुद्धा खूप छान आहेत. त्यांनी आम्हाला छान माहिती दिली आणि आम्हाला छान गिफ्टही दिलेत. खाण्याबरोबर आमची ही कमाई झालेली आहे त्यामुळे तीही मजा आली आम्हाला. इथले ओनर पण खूप सपोर्टिव्ह आहेत आणि हॉस्पिटॅलिटीसाठी तर थायलंड प्रसिद्ध आहेच त्याची आम्हाला इथेही जाणीव झाली. आणि त्यांनी आम्हाला थायलंडमधल्या काही जागा सांगितल्यात की ज्या खूप लेस क्राऊडेड आहेत आणि तिथे आपण नक्की जाऊ शकतो. बघूयात आता कधी जेव्हा योग येईल तेव्हा आम्ही त्या जागांना नक्की व्हिजिट करू आणि तुम्हाला एक्सपिरियन्स सांगू कसा आहे ते. तर तुम्हाला जर का अशाच भन्नाट आणि अशा युनिक जागा बघायच्या असतील खायच्या तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. आणि आमचं हे इन्स्टा हँडल आहे त्याला सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.